गुड आफ्टरनून. मी केंद्रीय संजय देवीदास, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कारेगाव, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड येथे मी 12वी आणि 11वीच्या मुलांना इंग्रजी हा विषय शिकवतो. आज तुम्हाला 12वीचा जो आपला बोर्डाचा पेपर आहे त्या बोर्डाच्या पेपरबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा पेपर हा आपल्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचा असतो, कारण अलीकडं परीक्षा ह्या पद्धती बदललेल्या आहेत. आर्ट्सची मुलं असतील, सायन्सची मुलं असतील किंवा कॉमर्सची मुलं असतील, त्या मुलांना सोप्या पद्धतीमध्ये मी पेपर तुम्हाला सांगणार आहे. मुळामध्ये आपल्याला पेपरचं पॅटर्न जर चांगल्या प्रकारचं माहीत झालं तर आपण चांगल्या प्रकारचे मार्क आपल्याला पडू शकतात. तर आता आपण आज पेपरबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता आपला पेपर हा बोर्डाचा 80 मार्काचा आहे. सगळे मार्क आपल्याला 100 मार्काचे असतात, परंतु 80 मार्क हे थेरीला असतात आणि 20 मार्क हे ओरल टेस्टला आपले असतात. ओरल एक्झाम ही स्कूलमध्ये आपल्या होते. आता हे पेपरबद्दल पाहत असताना पेपरचे आपल्या 4 सेक्शन पडतात विद्यार्थ्यांना. विद्यार्थी मित्रांनो, 4 सेक्शन पडतात. पहिलं सेक्शन जे आहे ते सेक्शन आपण ज्याला फर्स्ट सेक्शन म्हणतो, त्या फर्स्ट सेक्शनमध्ये आपल्याला 34 मार्क्स आहेत आणि हे 34 मार्क्स क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, त्याच्यानंतर B1 क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आणि B2, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि बी, असे हे सगळे 34 मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये आहेत. आता यामध्ये पाहत असताना आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये एक सीन पॅसेज दिला जातो. आता या सीन पॅसेजमध्ये तुम्हाला आकलनावर आधारित तो प्रश्न आहे. कॉम्प्रिहेन्शन आपण ज्याला म्हणतो, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन असतो. त्यामध्ये आपल्याला दिलेला एक्स्ट्रॅक्ट जो आहे, जो 25-30 सेंटेन्सचा असेल कमी जास्त, तो तुम्हाला रीड करायचा असतो. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे की आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला 8 चॅप्टर्स आहेत अभ्यासासाठी. त्या 8 चॅप्टर्सपैकी एका चॅप्टरवर तुम्हाला हा सीन पॅसेज एक्स्ट्रॅक्ट दिला जातो आणि तो तुम्हाला रीड करायचा आहे. रीड व्यवस्थित करायचा, 1-2 वेळेस तो वाचायचा आणि दिल्यानंतरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्यात. आता A1 मध्ये एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला जी दिलेली असेल ती 2 मार्क्सची असते. आता या 2 मार्क्समध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, तर त्यामध्ये बघ कधी ते 4 सेंटेन्स देतात, 4 स्टेटमेंट्स देतात आणि त्या 4 स्टेटमेंट्समध्ये ट्रू फॉल्स अशा प्रकारच्या त्या स्टेटमेंट्स असतात. कधी कधी त्यामध्ये 2 करेक्ट स्टेटमेंट्स आपल्याला निवडायच्या, ज्या त्याच्यातलं ते थीम सांगणारे असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे A1 मध्ये ॲक्टिव्हिटीज दिले जातात. त्याच्यात दुसरी ॲक्टिव्हिटी असते A2 मधली, ती सुद्धा 2 मार्काला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिल इन द ब्लँक किंवा एखादा टेबल दिला जातो. रिझन्स किंवा वेगवेगळे कारणं तुम्हाला त्याच्यामध्ये ते निवडायचे असतात, त्याला सुद्धा 2 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर A3 आहे. ह्या A3 मध्ये सुद्धा तुमच्या जे काही तुमचा एक्स्ट्रॅक्ट आहे त्या एक्स्ट्रॅक्टला तुम्ही रीड जर व्यवस्थित केलात तर त्या एक्स्ट्रॅक्टमधलेच क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दाखवलेले असतात, विचारलेले असतात आणि तो प्रश्न आपल्याला सोडायला सोपा जातो. त्यानंतरचा प्रश्न असतो आपला A4चा. या A4च्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना. आता या पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला त्या एक्स्ट्रॅक्टवर आधारित पर्सनल रिस्पॉन्सचा 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही जर तो केअरफुली समजून घेऊन लक्षात आलं तुम्हाला, तर तो प्रश्न तुम्हाला 2 पैकी 2 मार्क देणारा आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहत असताना A5 जी ॲक्टिव्हिटी आहे, त्या A5 ॲक्टिव्हिटीला पाहत असताना आपल्याला त्यामध्ये ग्रामर सेक्शनचा भाग आपल्याला दिसेल तो. आणि ग्रामर सेक्शनमध्ये
व्याकरणाचा जो भाग आहे तुम्हाला आपल्या एक्झाममध्ये ग्रामर सेक्शनमध्ये जी लँग्वेज स्टडी आहे, ज्याला आपण डिवाइस डायरेक्टेड किंवा ग्रामरमधले जे काही पार्ट्स म्हणजे भाग आहेत आपल्या, टेन्स असेल, त्यानंतर व्हॉइसचा भाग असेल, त्यानंतरचा डिग्रीचा भाग असेल, त्यानंतरचा इन्फिनिटिव्हचा किंवा त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी किंवा इतर जे व्याकरणाचे प्रकार आहेत, स्पॉट द एरर असेल, असे जवळपास 8 मार्क आपल्याला परीक्षेमध्ये या व्याकरणावरचे आहेत. आता व्याकरणाचा अभ्यास करत असताना व्याकरणाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आतापर्यंत आपण व्याकरण पाहिलं ते व्याकरण हे वेगळ्या पद्धतीचं होतं. व्याकरणामध्ये 10वीला तुम्ही जेव्हा व्याकरणाचा लँग्वेज स्टडीचा अभ्यास करत होतात तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नव्हतं. परंतु अलीकडच्या सिलेबसमध्ये A5 ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला जे 2 मार्कासाठी व्याकरण आहे त्यामध्ये एक जे सेंटेन्स तुम्हाला विचारलं जातं त्याच्यामध्ये 4 ऑप्शन त्यांनी दिलेले असतात. उदाहरण एखादं टेन्सचं वाक्य जर आपण पाहिलं, आय ईट अ मँगो, हे वाक्य कुठल्या प्रकारच्या टेन्समध्ये येतं, त्याच्यामध्ये मग खाली सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स, अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स असतात आणि त्याच्यातलं एक ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये निवडायचं असतं. म्हणजे सोप्या पद्धतीने व्याकरणाचा भाग तुम्हाला 12वीच्या परीक्षेमध्ये आहे. त्यानंतर आपण पाहतो A5 मध्ये 2 मार्क आहेत आणि A5 मध्ये 2 मार्कामध्ये 2 वाक्य असतात. इंडिव्हिज्युअली डिफरंट वेगवेगळे वाक्य ते असतात आणि त्या दोन्ही वाक्याला 4 ऑप्शन्स इथं दिलेले असतात. त्या 4 पैकी एक ऑप्शन सोडवायचे. त्याच्यानंतर A5 ची जी ॲक्टिव्हिटी आहे ती सुद्धा A6 ची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी पाहताना आपण यामध्ये व्होकॅब्युलरी पाहतो. व्होकॅब्युलरी जे आहे त्या व्होकॅब्युलरीला सुद्धा 2 मार्क्स आहेत. आता व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला काय असतं मग, की एखादा शब्द आपल्याला दिला जातो, त्या शब्दाच्या पर्यायाचा शब्द सिमिलर असेल किंवा अपोजिट असेल तो तो एक्स्ट्रॅक्टमधला असतो आणि तो एक्स्ट्रॅक्टमध्ये शब्द फाईंड करायचा, आपण शोधायचा आणि शोधल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देतं असेल. त्यामध्ये बहुतेक वेळेस आपण एखादा असा ऑप्शन आपल्याला असतं की ते मॅच द वर्ड्स, काय असतं, मॅच करण्याचं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला A1 हा भाग तुम्हाला लक्षात आला असेल, जो किती मार्कासाठी आहे, 6 ॲक्टिव्हिटी आणि इंटू जर 2 मार्क पाहिले तर त्याचे मार्क होतात 12 मार्क. म्हणजे 34 पैकी 12 मार्क आपल्याला इथं आहे. आता त्यानंतर अजून एक सोपा भाग आपला याच्या पुढचा आहे, तो A1च्या नंतरचा पाहतो आपण, तो आहे B1 आणि दुसरा भाग आहे B2. आता हे B1 आणि B2 मध्ये लँग्वेज स्टडीचा भाग आहे बघा विद्यार्थ्यांना. आता लँग्वेज स्टडी आपल्याला माहित आहे, आपण आतापर्यंत 8वी 9वी 10वी किंवा 11वीचा अभ्यास करत असताना या लँग्वेज स्टडीचा आपण अभ्यास केला आहे. आता लँग्वेज स्टडीमध्ये आपण व्याकरणाचा किंवा ग्रामरचा भाग पाहतो. त्यामध्ये तुम्हाला जे काही एखादं ग्रामरचं वाक्य दिलं असतं त्या ग्रामरच्या वाक्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जशी काही सूचना दिली त्या सूचनेप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाचं ऑप्शन निवडायचं असतं. यामध्ये सुद्धा तुम्हाला लँग्वेज स्टडीला किंवा B1 मध्ये तुम्हाला 3 मार्क आहेत. या 3 मार्कामध्ये एक वाक्य दिलं जातं, दुसरं एक वाक्य दिलं जातं आणि तिसरं वाक्य दिलं जातं. या प्रत्येक वाक्याला 4 ऑप्शन आहेत, लक्षात घ्या. कारण 4 ऑप्शन म्हणल्यानंतर आपल्याला माहीत आहे, आपण आतापर्यंत तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास हा पहिलीपासूनचा आहे. आता पहिलीपासून 12वीपर्यंत म्हटलं तर 12 वर्षामध्ये आपण व्याकरणाचा कधी ना कधी अभ्यास केलेला असतो. त्यामुळं एखादा ऑप्शन जेव्हा दिलं जातं, व्हॉइसचा असेल, टेन्सचा असेल किंवा डिग्रीचा असेल किंवा डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच असेल किंवा एखादा मॉडल ऑक्झिलरीचा असेल तर त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लक्षात येतं. उदाहरण एखादं आपण पाहिलं, आय कॅन सिंग अ सॉन्ग, असं एखादं वाक्य जर असेल आणि त्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी एक कोणता आहे तर ते कॅन आहे आणि कॅनचं काय इंडिकेट करतं तर तिथं आपण ते अबिलिटी, अशा प्रकारचं उदाहरण त्याच्यामध्ये आपल्याला सांगू शकतो किंवा त्याला निवडू शकतो. त्यानंतर B2चा एक भाग आहे पहा विद्यार्थ्यांना. आता B2चा भाग काय आहे
तर B2 जे मध्ये तुम्हाला स्पॉट द एरर आहे. काय स्पॉट द एरर म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये कुठल्या प्रकारचं एरर आहे. आता एररमध्ये काय असतं आपल्याला, आता उदाहरणामध्ये ही गोज टू स्कूल हे वाक्य इंग्रजीमधलं बरोबर आहे, परंतु त्या वाक्याला जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं दिलं की ही गो टू स्कूल, आता ही गो टू स्कूल म्हटल्यानंतर त्यामध्ये चूक आहे. मग आपल्याला उत्तरामध्ये ही गोज टू स्कूल अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाही. जर आपण वरचे वाक्य व्याकरणाचे पाहिले त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे व्याकरणाच्या भागात, परंतु या वाक्यामध्ये ऑप्शन नाही, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. पहा आता आपण याचं सेक्शन फर्स्टमध्ये 34 मार्कामध्ये 12 मार्काचं A1 मध्ये पाहिलं, म्हणजे ए मध्ये पाहिलं, B1 मध्ये 3 मार्क आणि B2 मध्ये 1 मार्क, म्हणजे हे 4 मार्क, म्हणजे 12 आणि 4 16 मार्काचा म्हणजे भाग आपण याच्यातला पाहतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आता पुढचा जो भाग आहे तो भाग आपल्या क्वेश्चन नंबर 2चा आहे.